दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी आमदार रोहित पवारांनी 5 कोटींची फंडिंग केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केला। शरद पवारांच्या पक्षाकडून सातत्याने राष्ट्रवादीची बदनामी केली जाते। पक्षाच्या नेत्यांमध्ये फूट पाडण्यासाठी एका संस्थेला तब्बल 5 कोटी रुपये दिल्याचा आरोप सूरज चव्हाणांनी केला। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। तसंच आमच्या पक्षातील प्रश्न सोडवण्यासाठी कुणी चुकलं तर त्याला शिक्षा देण्यासाठी आमच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार सक्षम आहेत। त्यामुळे कुणीही आमच्या पक्षात लुडबुड करू नये। यापुढे आमच्या पक्षावर टीका केली तर त्याला जसाच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्याला बदनाम करण्यासाठी तुतारी गटाकडनं सातत्यानं प्रयत्न केला जातोय। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या, तितकंच लक्ष तुमच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यावरती द्या, कारण ते तुमच्या पक्षात नाही तर दुसऱ्या पक्षात आहेत। आज तुमचे मोहोळचे आमदार कुठल्या पक्षाच्या नेत्याचं बॅनर लावून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतात हे तुम्ही पाहावं। सोलापूर जिल्ह्यामधले तुमचे आमदार तुमचे खासदार कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनर खाली काम करतायत हे सुद्धा तुम्ही पाहावं आणि मग आमच्या नेत्यावरती बोलावं। आमच्या पक्षातले प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या पक्षात जर कुणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार या सक्षम आहेत। कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय। चांडाळ चौकडीचं काहीतरी कट कारस्थान अजितदादांच्या लक्षात आलेलं होतं। अजितदादांनी ज्याला पाठीत लात घालून हाकलून दिलं होतं पदावरून, त्या व्यक्तीने आज पत्रकार परिषद घेऊन रोहित दादांच्यावर काहीतरी आरोप केला। खरं तर सुनील तटकरेंनी समोर येऊन बोलायला पाहिजे। असे चिट्टे पिट्टे लोकांना सुनील तटकरेंनी पुढं पाठवून पक्षाची इज्जत घालू नका। तटकरे साहेब तुमच्याकडे उत्तर नाहीत असं एकदा जाहीर तरी करा, कारण अशोक खराच्या प्रकरणात तुम्ही आणि चाकणकर बाई दोघं जण गुंतलेला आहात।